आणि इकडे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपलाही 4 गोष्टी सुनावल्यात. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्यात. महायुतीचा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला कुठून आला हे मला माहीत नाही, पण जागा वाटपाविषयी आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण कीर्तीकरांनी दिले. शिवसेनेला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही. 2019 साली आम्ही 22 जागा लढलो होतो आणि त्यात 4 जागा हरलो होतो. मग आम्ही 12 जागा कशा घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं. चर्चा कोण करते, निर्णय कोण घेते? कुठल्याही पक्षाचा, म्हणजे बीजेपी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांची जी प्रमुख माणसं आहेत आमची, ते चर्चा करतात काय, ते निर्णय घेतात का, तेही आम्हाला माहिती नाही. कळलं की नाही? आता मी तर एक नेता आहे. बरोबर. शिवसेनेची भूमिका ठरवताना मी माझ्यावर असणारे अनेक नेते यांच्याशी मुख्य नेते साहजिक चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. पण ते पण काय झालेलं नाही. 12 तर अजिबात मान्य नाही. 12 जर ठरलं असेल तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.